नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींना आणखीन आता पैसे वाटप सुरू झाले. संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पटापट सर्व बहिणींनी अगोदर व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे, ती आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तर पटापट सर्वांनी लाईक केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचे आहे. आणि या व्हिडिओला तुमच्या बहिणींपर्यंत, तुमच्या शेजारी पाजारी ज्या महिला असतील त्यांच्यापर्यंत, किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील, ज्या काही महिला असतील ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व बहिणींपर्यंत, अशा सर्व महिलांपर्यंत या व्हिडिओला शेअर नक्की करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे. तर बघा, तुम्हीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात की नाही, कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. जर का तुम्ही घेत असाल तर लिहून पाठवा की हो सर, मी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. आणि जर का तुम्ही घेत नसाल तर लिहून पाठवा, सर मला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही आहे. जर का तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसेल तर मग दुसऱ्या योजनेचा तुम्हाला आणखीन लाभ दिला जाईल. मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरे तर महाराष्ट्रातील महिलांसाठी गेल्या शिंदे सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता ती माहिती आपण जाणून घेऊयात. मिळालेल्या माहितीनुसार आता फक्त या योजनेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे. आता राज्य सरकारने महाराष्ट्रातील लाखो महिलांचे अर्ज बाद केले असून त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजेच काय, तर महाराष्ट्रामधील लाखो महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद झाले आहे. त्याचं कारण आहे की ते निकषामध्ये बसत नाही, त्यामुळे त्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. दरम्यान आता आपण या योजनेच्या कोणत्या महिलांना लाभ मिळणार याचा आढावा घेणार आहोत. ठीक आहे. आणि ह्यानंतर तुमचे जे पैसे त्याविषयी आपण माहिती बघूया. तर बघा, ह्या महिलांनाच मिळणार नाही लाभ. म्हणजेच कोणत्या महिला की ज्यांना लाभ मिळणार नाही आहे, त्या महिला कोणत्या आहे त्याची माहिती बघूया. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारकडून काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना दिला जातो आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील ज्या काही महिला असतील त्यांना याचा लाभ मिळणार नाही आहे, कारण ही योजना फक्त महाराष्ट्र सरकारसाठी आहे. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे आणि महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे. तसेच याचा लाभ ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशाच कुटुंबातील महिलांना दिला जातो आहे. पण भरपूर अशा महिला आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तरीसुद्धा त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. तर त्या महिलांना आता या ठिकाणी बाद केलं जात आहे, कारण अर्जाची छाननी सुरू झाली, त्यामुळे त्या महिला आता या ठिकाणी बाद होत आहेत. त्यांना हप्ते मिळत नाही आहे. भरपूर महिलांना मे महिन्याचा हप्तासुद्धा मिळालेला नाही आहे. जर का तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले नसेल तर लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. आणि जर का तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले आहे. आणि जर का मे महिन्याचे पैसे मिळाले नसेल तर लिहून पाठवायचे की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. ठीक आहे. बघा, ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही आहे. आता भरपूर महिलांना प्रश्न पडला असेल की 4 चाकी वाहन, मग आमच्याकडे ट्रॅक्टर आहे, मग ट्रॅक्टर असेल तर आम्हाला मिळणार नाही का? तसं नाही. ट्रॅक्टर प्रत्येक शेतकऱ्याकडे असतं, काही शेतकऱ्यांकडे नसतं. तर ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतं तर त्यामध्ये ट्रॅक्टर वगळलेलं आहे. 4 चाकी वाहनामध्ये ट्रॅक्टर धरलेलं नाही आहे. जर का तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तरी तुम्ही अर्ज केला असेल तरी चालेल, काही हरकत नाही आहे. कारण 4 चाकी वाहनाचा अर्थ असा आहे, ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही 4 चाकी वाहन असेल, मग कार असेल किंवा दुसरी कोणती गाडी असेल, तर त्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही आहे. ठीक आहे. म्हणून ट्रॅक्टर ह्यामध्ये नाही आहे. जर ट्रॅक्टर असेल तर तुम्ही अर्ज नक्की करा, तुम्हाला पैसे मिळतील. ट्रॅक्टरचा या ठिकाणी विषय नाही आहे. पुढे बघा, इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना याचा लाभ दिला जात नाही आहे. सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांना, तसेच सरकारी कर्मचारी असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही आहे. म्हणजेच भरपूर अशा महिला आहे की ज्या सरकारी कर्मचारी आहे तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही आहे. आणि सरकारी कर्मचारी असणाऱ्या कुटुंबातील महिलांनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच काय, त्यांच्या कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी कर्मचारी असेल, कोणी गव्हर्नमेंट नोकरीला असेल तरी त्यांना लाभ मिळणार नाही आहे. आणि जर स्वतः महिला सरकारी कर्मचारी असेल तरीही लाभ मिळणार नाही आहे. दरम्यान आता या योजनेच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना योजनेमधून वगळण्यात येत आहे. म्हणजेच चेकिंग सुरू झाली आहे, त्यामुळे भरपूर महिलांनी या नियमाचं उल्लंघन केलं होतं. त्यांच्याकडे 4 चाकी वाहनं होतं, स्वतः त्या महिला नोकरीला होत्या, त्यांनीही अर्ज केला होता. तर आता त्या महिलांना वगळण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यामध्ये तब्बल 2,500 महिलांना सरकारी कर्मचारी असूनही लाभ घेतलेल्या असल्याकारणाने या योजनेतून बाद करण्यात आले आहे. बघा, तुम्ही बघू शकता, स्वतः सरकारी कर्मचारी त्या महिला होत्या तरी त्यांनी लाभ घेतलेला होता. तर आता त्या महिलांना योजनेमधून बाद केलेलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने अशा अपात्र लाभार्थींनी आपले अर्ज त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असे आवाहनसुद्धा केले आहे. तर ज्या महिला अशा असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज मागे घ्या असं सरकारने आवाहन केलं आहे. तरीसुद्धा भरपूर महिलांनी अर्ज मागे घेतलेले नव्हते. पुढे बघा,
जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झाली असून या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. ठीक आहे, दरमहा म्हणजेच काय, तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळते. आतापर्यंत तुम्हाला लाडकीने 11 हप्ते मिळाले आहेत. 11 हप्त्याची तुम्हाला लाडकीने प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले गेलेले आहेत. ठीक आहे, आता प्रश्न पडला असेल की सर आम्हाला या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता कधी मिळेल, जूनचे पैसे कधी मिळतील, तर त्याची माहिती आपण बघूया की जूनच्या आता तुम्हाला हप्ता कधी मिळेल, किती रुपये मिळतील, त्याची संपूर्ण माहिती बघूया. ठीक आहे, तर या योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून प्रत्यक्षमध्ये लाभ मिळतो आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या कालावधीमधील पैसे वितरित करण्यात आले. टोटल तुम्ही जर विचार केला तर 11 हप्ते मिळाले. बघा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, नंतर जानेवारी 2025, नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असे टोटल तुम्हाला 11 हप्ते मिळाले आहेत. आता तुम्हाला 12वा हप्ता मिळणार आहे. पुढे बघा, महत्त्वाची बाब अशी की जून महिन्याचा पैसा हा 20 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच काय, तर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटवर हे पैसे येऊन जातील असं सांगण्यात आलं आहे, तुम्ही बघू शकता. तथापि या संदर्भामध्ये अजून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. यामुळे या योजनेचा पैसा जून महिन्यात येणार की जुलै महिन्यात येणार ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे. पण तुम्ही जर बघितलं तर या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे येतील असं सांगितलेलं आहे. तारीखही सांगितलेलं आहे की आज संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे येऊन जातील. तर अतिशय महत्त्वाची माहिती होती. संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्व महिलांनी व्हिडिओ लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ज्यांना पैसे मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे. आणि ज्या माता भगिनींना खरोखर पैसे मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला पैसे मिळाले आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.